नमस्कार मित्रांनो, कुंभ राशीच्या लोकांनो, येणाऱ्या पुढील 10 दिवसांत तुमच्या आयुष्यात असा वळण येणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल। मनात एक विचार येईल, शेवटी मी इतके दिवस कमावत आहे, इतके दिवस पैसा कमवत आहे। हा सगळा पैसा कुटुंबावरच खर्च होत आहे। सगळा पैसा गरजेच्या गोष्टींवरच खर्च होत आहे। शेवटी या पैशांचा उपयोग मी स्वतःसाठी कधी करणार? त्याचबरोबर सूर्याचे स्वतःच्या राशीत म्हणजेच सिंह राशीत प्रवेश केल्यामुळे सप्तम भावात खूप मोठा महायोग तयार होईल। पण त्याच ठिकाणी केतूची उपस्थिती जीवनसाथी सोबत कोणती उलथापालथ घडवून आणू शकते। आजचा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांनी अजिबात दुर्लक्षित करू नये, कारण हे 10 दिवस तुमच्यासाठी खूप विशेष ठरणार आहेत। तसे पाहता गेल्या बऱ्याच दिवसांपासून तुमची झोप उडालेली आहे। बऱ्याच दिवसांपासून संघर्ष सुरू आहे। असमाधान कायम आहे आणि मनात एकच प्रश्न चालू आहे की आता काही चांगले होणार नाही। पण जिथे माणसाची हिंमत संपते तिथूनच देव त्याच्यासाठी नवीन मार्ग तयार करायला सुरुवात करतात। आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तो मार्ग तुम्हाला मिळेल। त्या मार्गावर चालून सुखासोबतच त्या आनंदाच्या महासागरात डुबकी मारण्याची संधी मिळेल ज्याची तुम्ही अनेक वर्षांपासून वाट पाहत आहात। हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा, कारण हा 10 दिवसांचा काळ आहे। गुरु उदय होत आहे, ज्यावर आपण आधी व्हिडिओ बनवला आहे। त्यानंतर आणखी एक अनोखी घटना घडणार आहे। सूर्य आपले राशीपरिवर्तन करून स्वतःच्या राशीत प्रवेश करतील। पहा, कोणताही ग्रह जेव्हा स्वतःच्या राशीत पोहोचतो तेव्हा त्याची स्थिती मजबूत होते। तो मोकळेपणाने फळ देऊ लागतो। तेच आता सूर्य तुम्हाला देतील। पण तिथे केतू बसलेले असल्यामुळे काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल। मंगळाची स्थिती खूप चांगली आहे आणि शनी वक्री आहे। सध्या शनी तुमच्या धनभावात, कुटुंबाच्या भावात आणि वाणीच्या भावात वक्री आहेत। त्यामुळे या 10 दिवसांत त्यांचाही प्रभाव पाहायला मिळेल। एक गोष्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा। या चॅनेलला सबस्क्राइब करायलाही विसरू नका, कारण तुमच्या राशीचे आणखी महत्त्वाचे व्हिडिओ याच चॅनेलवर येणार आहेत। सर्वप्रथम, शनी पुढील 138 दिवसांसाठी वक्री आहेत आणि धनभावात वक्री झाले आहेत। तुमच्या दुसऱ्या भावात, जिथे मीन राशी आहे, तिथे शनी वक्री झाले आहेत। हा शेवटचा नक्षत्र आहे। एक अध्याय संपण्याच्या मार्गावर आहे। गोष्टींचा अंत होणार आहे। सरळ सांगायचे झाले तर कुठेही बेईमानी करून पैसा कमवायचा नाही। धनाचा भाव असल्यामुळे शनिदेव तुमची मोठी परीक्षा घेतील। समजा तुम्ही एखाद्या दुकानात गेलात। तुम्ही 100 रुपयांचे सामान घेतले आणि दुकानदाराला वाटले की तुम्ही 500 रुपये दिले आहेत। त्याने तुम्हाला 400 रुपये परत केले। तुमच्या मनात विचार येत आहे की आता काय करावे? हे पैसे स्वतःकडे ठेवावेत की परत करावेत? त्याच वेळी लोभ जागा झाला की फुकटचे पैसे मिळत आहेत, मग का परत करायचे? ते पैसे खिशात ठेवले। घरी आलात तर पाहता घरातील कोणाचा तरी पाय मोडला आहे। कळले की गाडीचे काही नुकसान झाले आहे। अचानक गाडी खराब झाली, मोबाईल पडून खराब झाला आणि नवीन मोबाईल घ्यावा लागला। तर शनिदेव वक्री अवस्थेत तुमच्या प्रामाणिकपणाची अशी परीक्षा घेऊ शकतात। रस्त्याने जात असताना कुठे पैसे सापडले तर ते पैसे खिशात ठेवण्याऐवजी थेट मंदिरात दान करा किंवा एखाद्या गरजू व्यक्तीच्या उपयोगी लावा, कारण लोभाची मोठी परीक्षा होणार आहे। बेईमानीचा मार्ग स्वीकारला तर सर्व काही हातातून जाईल आणि प्रामाणिकपणाचा मार्ग स्वीकारला तर शनिदेव छप्पर फाडून देतील। कुंभ राशीच्या लोकांनो, तुमचे राशीस्वामी शनिदेव आहेत। शनीची प्रिय राशी कुंभ आहे आणि तुमचे राशीस्वामी तुमच्यावर खूप काही लुटवू इच्छित आहेत। ज्याप्रमाणे तुमचे आईवडील तुम्ही एक चांगले, संस्कारी मूल व्हावे, धर्माच्या मार्गावर चालावे आणि चांगली कामे करावीत अशी इच्छा ठेवतात, त्याचप्रमाणे शनिदेवही तुमच्याकडून हेच अपेक्षित करतात। शनी वक्री चाल चालत आहेत। त्यामुळे या 10 दिवसांत काळजी घ्यावी लागेल। बेईमानीचा पैसा घरात येऊ देऊ नका।
प्रामाणिकपणे काम कराल तर ती गोष्ट दुप्पट होईल आणि बेईमानीचा पैसा आला तर तुमच्या मेहनतीचा पैसाही हातातून निघून जाईल। ही गोष्ट लक्षात ठेवा। या काळात शेअर मार्केटपासून थोडे सावध राहा। जुगार आणि सट्ट्यापासूनही थोडे दूर राहा। शनिदेव शॉर्टकटच्या विरोधात आहेत। आम्ही तुम्हाला हे सांगत आहोत कारण गेल्या बऱ्याच दिवसांपासून तुमची झोप उडालेली आहे। हा 12वा भाव झोपेशी संबंधित आहे आणि त्याचे स्वामीही शनी आहे। अनेक दिवसांपासून तुमची झोप उडालेली आहे। असे अनेक प्रसंग आले आहेत की तुम्हाला EMI बद्दल खूप विचार करावा लागला आहे। या वेळची EMI कशी भरायची, या वेळची EMI कशी कमी होईल, यावेळी मी हे सगळे कसे व्यवस्थित करणार, अशा प्रकारचे अनेक विचार तुमच्या मनात चालू आहेत। हा वक्री शनीचा प्रभाव आहे। म्हणून स्वतःला हे समजावून सांगा की प्रामाणिकपणे राहिलात तर शनिदेव तुम्हाला खूप काही देतील, अन्यथा उलटी चाल सुरू आहे। ते सर्व काही उलटे करून ठेवतील। ही गोष्ट लक्षात ठेवा कारण हा कुटुंबाचा भावही आहे। त्यामुळे कुटुंबातील लोकांसोबत आपापसात थोडी वादावादी होऊ शकते। तुम्हाला असे वाटेल की मी जे कमवत आहे ते मी स्वतः का ठेवू शकत नाही, हा पैसा माझ्या हातातून का निसटत आहे। तर तो पैसा यासाठी निसटत आहे कारण धनाच्या भावात, कुटुंबाच्या भावात आणि वाणीच्या भावात शनी वक्री चालत आहे। त्यामुळे सध्या तुमच्या जीवनात अशा परिस्थिती निर्माण होत आहेत। म्हणून कुटुंबातील लोकांसोबत छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद घालू नका। आपले ध्येय खूप मोठे आहे। आपल्याला खूप वर जायचे आहे। या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकायचे नाही। या 10 दिवसात हे लक्षात ठेवावे लागेल। वाणीचीही काळजी घ्यावी लागेल कारण वाणी हे एक असे शस्त्र आहे। तुम्ही अनेक प्रकारची शस्त्रे पाहिली असतील। बंदूक पाहिली असेल, तलवार पाहिली असेल, भाला पाहिला असेल, वेगवेगळी शस्त्रे पाहिली असतील। पण वाणी या सर्वांपेक्षा तीक्ष्ण आहे। ती दिसत नाही, पण वाणी जेव्हा बाहेर पडते तेव्हा ती चांगल्या चांगल्या बाणांनाही भेदून माणसाला अशी जखम देते की ती अनेक वर्षे भरून येत नाही। म्हणून वाणीची काळजी घ्या, अन्यथा मोठे शत्रुत्व निर्माण होऊ शकते। शनी तुमचे राशीस्वामी आहेत। ते तुमच्याकडून एक अपेक्षा ठेवतील की तुम्ही प्रामाणिक राहावे, कुटुंबात एकता ठेवावी, अहंकार बाळगू नये आणि जमिनीशी जोडलेले राहावे। मग शनिदेव तुम्हाला इतके देतील की मोजता मोजता तुम्ही थकून जाल। वक्री अवस्थेत ही गोष्ट लक्षात ठेवा। आता आपण एका मोठ्या आनंदाच्या बातमीकडे पुढे जात आहोत। अशी आनंदाची बातमी जी ऐकून तुमचेही होश उडतील। आणि जर ही गोष्ट खरोखर तुमच्या आयुष्यात घडत असेल, जर तुम्हाला याच्याशी स्वतःला जोडलेले वाटत असेल, तर कमेंटमध्ये नक्की सांगा की हो, आमच्यासोबत असेच घडत आहे। आता 17 तारखेला सूर्य येथेहून येथे जातील। त्यावेळी गुरु उदय होतील। त्यामुळे तिथूनही तुम्हाला चांगला लाभ मिळेल, ज्याबद्दल आपण याआधी व्हिडिओ बनवला आहे। आता आपण सूर्याबद्दल बोलत आहोत। सूर्य 17 तारखेला पुढे जातील आणि सप्तम भावात पोहोचतील। हा व्यवसायाचा भाव आहे, व्यवसायातील भागीदारीचा भाव आहे आणि वैवाहिक जीवनाचा भाव आहे। इथून मला एक चांगली बातमी आणि एक वाईट बातमी दिसत आहे। जे काही आहे ते आम्ही तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहोत। कोणतीही गोष्ट वाढवून सांगणार नाही आणि कोणतीही गोष्ट तुमच्यापासून लपवणारही नाही। कारण चांगल्या प्रभावांची माहिती असणे हा तुमचा अधिकार आहे आणि जर काही अशुभ प्रभाव निर्माण होत असेल तर त्याबाबत तुम्हाला सावध करणे हे आमचे कर्तव्य आहे। सर्वप्रथम शुभ प्रभावाची गोष्ट करूया। सूर्य स्वतःच्या राशीत प्रवेश करतील, त्यामुळे मजबूतीने व्यवसायाला एक नवीन स्थान आणि एक नवीन उंची मिळवून देतील। या 10 दिवसांत कुंभ राशीचे सर्व जातक पाहणार आहेत की जर तुम्ही व्यवसायातील भागीदारीसाठी कोणाचा शोध घेत असाल, एखादा चांगला व्यक्ती मिळावा ज्याच्यासोबत मी प्रगती साधू शकेन, पुढे जाऊ शकेन आणि जीवनात काहीतरी नवीन करू शकेन अशी इच्छा करत असाल तर असा व्यक्ती तुम्हाला मिळू शकतो। सूर्यदेव येथे अशी योजना तयार करत आहेत। व्यवसायातील भागीदारी एका चांगल्या आणि उच्च स्तरावर जाऊ शकते।
पण जेव्हा सूर्य केतूसोबत टक्कर घेतील तेव्हा केतूचे काम काय आहे? विभक्त करणे, वेगळेपणा निर्माण करणे. आणि सूर्य एकीकडे ग्रहांचा राजा बनून स्वतःच्या राशीत येत असल्यामुळे व्यवसाय आणि व्यवसायातील भागीदारीसाठी उत्तम सिद्ध होत आहे. तर दुसरीकडे सूर्य हा उष्ण ग्रह असल्यामुळे जेव्हा ते केतूसोबत टक्कर घेतील तेव्हा जीवनसाथीसोबत विनाकारण वाद निर्माण होऊ शकतात. तुम्ही मला असे कसे बोललात? तुम्ही मला असे बोलणारे कोण? अशा प्रकारचे वाद, मोठ्या आवाजात बोलणे, तीव्र वाणी, हे सर्व सोडून प्रेमाने बोलून गोष्ट सोडवण्याचा प्रयत्न करा. बहुतेक वेळा काय होते? अचानक राग आला की असे का केले असे विचारले जाते. पण त्याच ठिकाणी जर प्रेमाने सांगितले की तुम्ही असे करायला नको होते तर गोष्टी सुटू शकतात. सूर्याचा प्रभाव तुमच्यावर राहील. तुम्ही शॉर्ट टेम्पर्ड होऊ शकता. म्हणूनच तुम्हाला सावध करत आहोत. याच सोबत तुमची क्रिएटिव्हिटी या 10 दिवसांत जबरदस्त राहणार आहे. कुंभ राशीच्या लोकांनो, असे आम्ही यासाठी म्हणत आहोत कारण मंगळ सध्या तुमच्या 5व्या भावात पोहोचले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच ते येथे पोहोचले आहेत आणि मंगळाने आपला प्रभाव निर्माण करायला सुरुवात केली आहे. 5व्या भावातून मंगळ तुमची क्रिएटिव्हिटी वाढवत आहेत. आत्मविश्वास वाढवत आहेत. तुमच्या संततीबद्दल किंवा संततीचा तुमच्याबद्दलचा भाव वाढवत आहेत. कधी कधी असे वाटते ना की आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी किती काही केले आहे आणि आपण त्यांच्यासाठी काय केले. अशी भावना तुमच्या संततीच्या मनात तुमच्याबद्दल निर्माण होईल. तुमची किंमत आणि तुमचे महत्त्व आता त्यांना समजणार आहे. कुंभ राशीच्या लोकांनो, त्याचसोबत तुमचे मन खूप तीक्ष्ण होईल. जो माणूस एखादी गोष्ट एका वेळेत विचार करतो, एखाद्या गोष्टीचा विचार करण्यासाठी 2 दिवस घेतो, तुम्ही ती गोष्ट काही सेकंदात विचार करू लागाल. मंगळ तुम्हाला अशी ऊर्जा, अशी क्षमता आणि अशी शक्ती देणार आहे. या गोष्टीची पूर्ण हमी आहे. पण तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला जंक फूडपासून दूर राहावे लागेल. आताही जर तुम्ही सावध झाला नाही तर हे जंक फूड तुमच्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण करू शकते. ही गोष्ट समजून घ्या. गेल्या बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला काही गोष्टी जाणवत असतील. अनेक लोक झोपेच्या समस्येमुळे खूप त्रस्त आहेत. कळत नाही का? पण असे वाटू लागले आहे की माझ्यावर ईएमआयचा भार खूप जास्त झाला आहे. कधी कधी अचानक मनात विचार येतो की कुटुंबातील लोक मला समजून घेत नाहीत. तुमच्यासोबतही असे होत असेल? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पण पुढील 10 दिवस थोडा युटर्न घेताना दिसत आहेत. गोष्टी सोडवताना दिसत आहेत. तुम्हाला एक उपाय करावा लागेल. तो उपाय काय आहे? खूप काळजीपूर्वक समजून घ्या. कारण शनी वक्री चालत आहेत. तुम्ही प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा नक्की लावायचा आहे. शक्य असल्यास ज्या काळ्या मुंग्या असतात त्या तुम्हाला कुठेही मिळू शकतात, घरात किंवा झाडाच्या आसपास. त्या काळ्या मुंग्यांना पीठ खायला द्या. असे पीठ टाका. साखरेची बुरा टाका. त्याचसोबत तुम्हाला काय करायचे आहे? राहू तुमच्या लग्न भावात बसले आहेत. पहा, राहू तुमच्यामध्ये स्वतःबद्दल थोडी शंका निर्माण करू शकतात. राहूंनी नुकताच नक्षत्र बदल केला आहे. पण तो नक्षत्र बदल मंगळाचा आहे. त्यामुळे तुमच्यामध्ये उत्साह राहील, पण राहू शंका निर्माण करतील. राहू म्हणतील, तुझ्याकडून हे होणार नाही. कधी मनात अशी भावना आली आहे का की मी हे करू शकेन का की करू शकणार नाही? तर विश्वास ठेवायचा आहे की मंगळाची ऊर्जा राहूसोबत जोडलेली आहे. त्यामुळे आतून जो आत्मविश्वास येईल त्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा आहे. मनाचा आवाज ऐकायचा आहे. आणि दररोज कुत्रा या प्राण्याची सेवा तुम्ही नक्की करायची आहे. कारण सूर्यदेवांनीही राशी परिवर्तन करून स्वतःच्या राशीत प्रवेश केला आहे, जे खूप अद्भुत आहे. त्यामुळे दररोज सूर्यदेवांना जल अर्पण करण्याचा नियम बनवा. यामुळे लाभ अनेक पटींनी वाढेल. व्यवसाय नवीन उंचीवर जाईल. जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण होईल आणि दडलेल्या इच्छा आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. तर कुंभ राशीच्या लोकांनो,
पुढील 10 दिवस तुमच्यासाठी एका नव्या अध्यायाची सुरुवात ठरू शकतात. पैशांबाबत सावध राहा. कोणत्याही शॉर्टकटच्या मोहात पडू नका. कुटुंबासोबत बोलताना शब्द जपून वापरा आणि जीवनसाथीसोबत छोट्या गोष्टी मोठ्या होऊ देऊ नका. कारण या काळात तुमच्याकडे संधीही येणार आहे आणि परीक्षा देखील येणार आहे. व्यवसायात नवीन व्यक्ती किंवा नवीन संधी मिळू शकते. तुमची क्रिएटिव्हिटी आणि आत्मविश्वास वाढू शकतो. अनेक दिवसांपासून मनात असलेली एखादी इच्छा पूर्ण होण्याच्या दिशेने जाऊ शकते. पण लक्षात ठेवा, ग्रहयोग आपल्याला दिशा दाखवतात. योग्य निर्णय, मेहनत आणि संयम आपल्यालाच ठेवावा लागतो. म्हणून पुढील 10 दिवस एकच मंत्र लक्षात ठेवा: लोभ टाळा, वाणीवर नियंत्रण ठेवा आणि मिळालेल्या संधीला हातातून जाऊ देऊ नका. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल आणि या गोष्टी तुमच्या आयुष्याशी संबंधित वाटत असतील तर कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा. आणि हा व्हिडिओ अशा व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा जी सध्या अशाच परिस्थितीतून जात आहे. पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या राशीसाठी आणखी एक महत्त्वाचा ग्रहयोग घेऊन भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या आणि लक्षात ठेवा, वाईट काळ कायम राहत नाही. पण योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय आयुष्याची दिशा नक्की बदलू शकतो. धन्यवाद. हर हर महादेव.